आज मी तुम्हाला पेरूच्या बागेची लागवड दाखवणार आहे. मी असं निघताना वावरामधून कोथिंबीरीचे एकदम दांडाने निघून पुढं निघत आलो. कोथिंबीर एकदम मस्त होती, पण आता भाव नसल्या कारणाने शेतकऱ्यांची हाल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. एवढी हिरवीगार कोथिंबीर, शेजारी तूर लावलेली, आणि मी निघत निघत पुढं आलो. तुरीचा भाग सगळा व्हिडिओ आहे बघा, तुम्हाला दाखवलं. एकदम मोठी, एकदम माझ्या हाईट एवढी, म्हणजे 6.5 फुटापर्यंत ही तूर होती. ही तूर घेतली, पुढे गेलो मी, म्हटलं बघा माझा चेहरा. नंतर पुढं निघू, म्हणलं चला कोथिंबीर बाग कशी, एकदम कोथिंबीर भारी. ना पेरूच्या बागामध्ये आलो. पेरूच्या एकदम आपल्या हाईटच्या कमीच असेल बघा कसे पेरू आलेले पेरूच्या बागाला. हे पिशव्या वगैरे लावले, पण कसं रोजगार भेटत नाही. आजकालचे कामगार कसे तुम्हाला माहितीचे, सगळ्या शेतकऱ्यांना अनुभव असेल. कामगार कसे एकदम मोठे मोठे पेरू आले होते त्या पेरू झाडाला, पण कामगार नाही भेटत नसल्यामुळे त्याला पिशव्या लावू शकत नव्हतं. नंतर खाली जमीन एक पेरू बघितला पेकलेला, मला खावा म्हणून फोडून पाहिला, तर रे तो तर खराब. कारण त्याला आपण त्या पिशव्या लावल्या नव्हत्या, कारण ते सगळे किटाणू त्या पिशवीमध्ये घुसले. नंतर पप्पांना म्हटलं चला हो, दाखवा मला पेरूचा बाग कसा असतो काय. ते म्हणले चल. पुढे गेलो. मग त्यांनी सगळं दाखवलं. बा अशी फांदी फुटतं, ती असं असतं, एवढे बारीक बारीक फळं लागतात, प्रत्येक फळाला आपण पिशवी लावली पाहिजे. म्हटलं बरं आहे. ते म्हणजे बघ खाली टेकल्यावर त्यांना डाग लागतात, पिवळे होतात. पप्पांनी सगळं समजवलं आपल्याला त्याच्यामध्ये, कारण की एवढं आपल्या शेतीचं नॉलेज नाही. त्यांनी सांगितलं का बघा अशी सगळे एवढे भारी भारी पेरू आल्यानंतर सुद्धा त्यांना डाग पडतात. मग त्यांनी तो पेरू खाली ठेवून दिला. आम्ही निघलो. मग ते पुढच्या गल्लीमध्ये त्यांनी बघितलं की अशा प्लास्टिक पिशव्या प्रत्येक पेरू झाडाला लागल्या पाहिजे होत्या. मग त्यांनी मला प्रत्येक पेरू झाड दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक गल्लीत म्हणे कॅमेरा इकडे फिरव, तिकडे फिरव, खाली गब्बळ बघ किती आहे. आणि अशी मोठे मोठे पेरू त्यांनी हात लावला, दाखवलं की बघ पिशव्या लावल्याची मोठी मोठी साईज वाढते, किटाणू खतम नाही होती. एकदम म्हणजे पेरू अशी मोठी मोठी झाली होती. एक एक पेरू जवळपास अर्धा किलोचा होता. मी पण पुढे गेलो, बघितलं पेरू एकदम प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एकदम एकदम सुरक्षित होता तो. म्हणून शेतकरी बांधवांना विनंती की आपण कधी पेरूची लागवड करणार असेल तर पेरूच्या या सगळ्या मोठ्या पेरूंना आपण या पिशव्या लावल्या पाहिजे. नंतर मी खाली गेलो, मला आवडता पेरू भेटला. खूप तोडूशी वाटला, पण मी तोडला नाही. त्याचा फोटो काढून परत सोडून दिला, कारण की खाणारं कोणी नव्हतं पेरू. नंतर पुढे गेल्यानंतर म्हणलं चला यार, खूप बोर झालो होतो, कारण की पेरूचे एवढे नुकसान बघून ना मला खूप वाईट वाटलं होतं. नंतर पप्पांना म्हटलं आपण काय केलं पाहिजे. ते म्हणे जवळ म्हणतो, जवळ तो मोठा पेरू दाखवला. बघून ह्या पेरूची लागवड आपण प्लॅस्टिक पिशवी बांधायला पाहिजे होती, याला हे ते. त्यांना खूप प्रेशराईज झालं होतं. पण ते चाल पुढच्या गल्लीत गेलो. बघितलं की त्यांनी पॅकिंग केली होती, पण त्यांना मॅनपॉवर कमी भेटल्यामुळं त्यांचं खूप नुकसान झालं होतं. मग त्यांनी तो पेरू तोडून घेतला. अजून 2 पेरू तोडले, आणि त्यांनी शेतकऱ्याला अभिवादन केलं की तुमचं पीक एकदम मस्त आहे, आणि आम्ही हे 2 पेरू तोडून चालवले आहेत खाण्यासाठी. पुढे गेल्यानंतर सगळे आम्ही बघितलं की यार एवढी फळं आलेलं असताना झाडाला एवढं नुकसान होत आहे. तरी पण आपल्याला त्या लोकांनी खूप कमी मशागत केली होती त्या झाडांची, त्या फळांची. नंतर मला चला वापस निघूया. वापस निघालो, परत त्याच आलेल्या कोथिंबीरातून बाहेर निघत आलो. ज्या रस्त्याने आम्ही आलो होतो त्या रस्त्याने आलो. पुढं आलो काही सगळं एकदम काळे खोर वावरं आहे. नाशिकचे सगळे वावरं एकदम काळे. नंतर ते 2 पेरू घेतले पप्पांकडनं, आणि ते म्हणा चला कुठं ठेवूया, ठेवायला जागा सापडत नव्हती. मग गाडीवर ठेवून दिले. मग टाकायची कुठं, मला गाडीला एक जागा होती एका ठिकाणी ठेवायला. मग त्या ठिकाणी ठेवून दिले. मग चला आपल्या सगळ्या माणसाला पेरू दाखवूया म्हटलं. मग ते हातामध्ये घेतले आणि दाखवलं सगळ्यांना. बघा अरे बापरे, किती छान पेरू आहे बघा, दिसायला एवढे छान गोड. फक्त एवढंच आहे की आपण या झाडांची मशागत केली नाही, किंवा फळांची मशागत केली नाही, फळांना सांभाळलं नाही, म्हणून ते फळं सडले होते, खराब झाले होते. पेरूचे खूप उत्पादन चांगले असते. थँक्यू.